प्रत्येक मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे, आणि त्या पहिल्या पावलाचं नाव आहे आयडिया. नमस्कार भारत, मी आहे प्रतीक गांधी. आयडियाबाज मध्ये तुम्हा सर्वांचा आवाजही आणि या शोचा सूत्रधारही. प्रत्येक मोठं झाड एका छोट्याशा बीजातून जन्म घेतं, आणि त्या छोट्याशा बीजाचं नाव आहे आयडिया. आयडियाच्या या बीला हार्डवर्कचं पाणी देऊन मार्केटच्या जंगलात लावावं लागतं, आणि जेव्हा त्याला फंडिंगचं खत मिळतं तेव्हा कुठे त्याच्यावर यशाची फळं लागतात आणि बनतो एक मोठा बिझनेस. आज भारतात 1 लाखापेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत, 100 पेक्षा जास्त युनिकॉर्न्स आहेत, आणि हाच पुरावा आहे हम होंगे कामयाब नाही तर हम हो चुके कामयाबचा. आणि जो आपल्या मेहनतीने आणि निष्ठेने या यशाला मिळवतो, जो आपल्या आयडियाला एक मेगा बिझनेस बनवतो, तोच असतो आयडियाबाज. आयडिया तुमची, पैसे आमचे. या मंचावर येणारे आयडियाबाज आपल्या बिझनेस आयडियाच्या जोरावर इथून घेऊन जाणार आहेत भरपूर इन्व्हेस्टमेंट. సముద్రంలో వచ్చే అలలు మత్స్యకారుణ్ణి మృత్యువును లేదా తన జీవనాన్ని నిర్ధారించేది ఒక లైఫ్ జాకెట్ మాత్రమే. आम्ही याला खोल समुद्रात फेकायला तयार आहोत. आणि मग वाचू. हे आपलं पिच फक्त आयडिया लेवलला घेऊन आलेत. सोडा बोरिंग कपडे आणि तुमच्या पेटला द्या एक वॉर्डरोब, जे फक्त कपडे नाहीत तर त्यांचा एक युनिक स्टाईल स्टेटमेंट पण आहे. Let's go. तुम्हाला इथे तुमची फेवरेट कार फक्त पार्क करायची आहे. अरे नाही 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 नाही, ते तर हॉस्पिटलचं गेट नंबर 4 आहे, तिथे पार्किंग अलाउड नाहीये प्रतीक. नाही नाही, हा नो पार्किंग झोन आहे, इथे पार्क करण्याचा विचारही करू नका. जेव्हा खूप फास्ट करतात तेव्हा काही वेळा ना त्यांचा गुडघा पूर्णपणे वर जात नाहीये. जातोय भाई. कम ऑन जॉन्टी, कम ऑन. लॉट्स भारताचा पहिला रोड साइड लीगल असिस्टन्स प्लॅटफॉर्म आहे. तुमची गाडी थांबवली गेली आणि दंड झाला, किंवा गाडीचा अपघात झाला आणि गाडी जप्त झाली, अशा सगळ्या परिस्थितींमध्ये फक्त एका क्लिकवर आम्ही तुम्हाला देतो ऑन द स्पॉट लीगल सपोर्ट. मी या प्लॅटफॉर्मवर पाहिलेल्या आजवरच्या प्रेझेंटेशन मधलं हे स्टार्टअप प्रेझेंटेशन सर्वात महत्त्वाचं आणि खात्रीदायक आहे. We want to make quality home care accessible at each and every doorstep in India. मजेशीर गोष्ट ही आहे की पूर्वी भारतातून लोक बाहेर जात असत आणि आता बाहेरून लोक भारतात येऊन काही सुरुवात करू पाहतायत. मला हे जाणून घ्यायचे की कोणकोणते टायटन्स इंटरेस्टेड आहेत आणि किती. मी यामध्ये इंटरेस्टेड आहे. 25 लाख, 50, 1.5 करोड. आपण सहज याला 10 लाखांपर्यंत नेऊ शकतो. 2.4 करोड, 3 ते 4 करोड, 4.5 करोड. सुरुवातीला मी यात गुंतवणूक करणार 5 करोड ने. जितकं सॅक्रिफाईस केलेलं आहे, रात्री उशिरापर्यंत काम केलेलं आहे. अडचणी, संघर्ष, तुमच्या चुका. मला माहित आहे की महिला उद्योजकाला फारच मल्टीटास्क करावं लागतं. आणि तुम्ही काय करता? मी हमाली करतो सर. ज्या घरात इतकं हिमतीचं काम होतंय, तर त्यांच्या मनात आणि डोक्यात किती हिंमत असेल की आपण ही आयडिया घेऊन जाऊया आणि काहीतरी करून दाखवूया. अरे देवा. ॲज अ लेडी एंटरप्रेनर एका प्रॉब्लेमला आयडेंटिफाय केलं, त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आणि आयडिया घेऊन आयडियाबाजच्या मंचावर आलात. मला फार छान वाटलं. तुम्हाला मी सलाम करतो जे काम तुम्ही केलंय त्याबद्दल. हेच सौंदर्य आहे आयडियाबाजच्या मंचाचं, जिथे फक्त मोठ्या उद्योगांना नाही किंवा प्रस्थापित उद्योगांना नाही, तर एका आयडियाला पण इतका मोठा सपोर्ट मिळतो. एक वेळ होती जेव्हा लोक स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी बँक किंवा सावकाराकडून कर्ज घेत असत. आता कर्ज घेतलं म्हटल्यावर त्याला व्याज द्यावं लागणार, इंटरेस्ट. म्हणूनच आम्हाला त्यात काही इंटरेस्ट नाहीये. मग व्याज वाचवायला लोक IPO शेअर मार्केटमधून पैसे उचलू लागले. पण शेअर मार्केटमध्ये रिस्क तर असतेच, तुम्ही पाहिलं असेलच. तर त्यासाठी स्टार्टअपच्या जगाने एक अशी पद्धत शोधली ज्यात रिस्क नाही, फक्त आणि फक्त इश्क असेल. काही असे लोक ज्यांच्याकडे फार पैसे आहेत,
बस तुम्ही त्यांना तुमच्या व्यवसायात हिस्सा द्या आणि त्याऐवजी पैसे घ्या. ज्याच्या आयडियामध्ये असेल दम त्याच्यासाठी उघडेल IDFC फर्स्ट बँक तिजोरी, जिच्यात आहेत पूर्ण 100 करोड रुपये. आणि हा कॉर्पस फंड बदलेल इथे येणाऱ्या आयडियाबाजचं नशीब आणि भारतीय स्टार्टअपचं चित्र. तर सरळ धंद्याच्या गोष्टीवर येऊया. तर चला बोलूया आयडियाबाजच्या इन्व्हेस्टिंग टायटन्सना, देशातील पहिले ऑर्गनाइज्ड शूज मॅन्युफॅक्चरर. लिबर्टी शूजचे मार्केटिंग मॅव्रिक अनुपम बन्सल. अवॉर्ड विनिंग जर्नलिस्ट आणि एंटरप्रेन्योर. शी द पीपल आणि गायत्रीची फाउंडर शैली चोपडा. प्राचीन युगातील आयुर्वेदाच्या ज्ञानाला आधुनिक उद्योगाशी जोडून लाखो घरांपर्यंत पोहोचवणारे परंपरा आणि परिवर्तनाचे परफेक्ट कॉम्बिनेशन, यंग एंटरप्रेन्योरचे फेवरेट अर्जुन वैद्य. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा इंदोर ते अमेरिकापर्यंतचे बिझनेस पारखी, सिरियल इन्व्हेस्टर, VC फ्रॉम वॉशिंग्टन DC संदेश शारदा. टायटन्स, तुम्ही सगळे आपापली सुपर पॉवर घेऊन आला आहात, पण आम्ही तुमच्यासाठी एक मोठी सुपर पॉवर घेऊन आलोय. तुमच्या सगळ्यांकडे ब्लॉक बझर आहे. ब्लॉक बझरचं वैशिष्ट्य हे आहे की कोणताही स्टार्टअप जे इथे सादर केलं जाईल त्याची आयडिया ऐकून किंवा आयडियाबाजच्या प्रेमामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की मी स्वतः एकटा ह्यात इन्व्हेस्ट करू शकतो, तर तुम्ही ब्लॉक बझर दाबू शकता. आणि तुम्ही ब्लॉक बझर दाबल्याबरोबर बाकी सगळे टायटन्स त्यात इन्व्हेस्ट करण्यापासून ब्लॉक होतील आणि तुम्ही एकटेच त्यात इन्व्हेस्ट करू शकाल. आणि जर ब्लॉक बझर दाबल्यानंतरही तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही केली तर ही संधी दुसऱ्या टायटनकडे निघून जाईल आणि पूर्ण एपिसोडमध्ये तुम्ही ब्लॉक बझर वापरू शकणार नाही. ठीक आहे. डन. टायटन्स, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या बरोबर नॉलेज पार्टनर म्हणून IITM आहे. त्यांचं इन्क्युबेशन सेंटर इतकं कमालीचं आहे की त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येक 10 आयडियाज मधल्या 8 आयडियाज बिझनेस बनतातच. आणि त्याच IITM ग्लोबल रिसर्च फाउंडेशनचे CEO आज आपल्या बरोबर आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री माधव नारायण यांचं, CEO IITM ग्लोबल रिसर्च फाउंडेशन. वेलकम. तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावर आणि आम्हाला खरंच अभिमान आहे की तुम्ही आमच्या बरोबर या मिशन मध्ये सहभागी होत आहात. धन्यवाद. आयडियाबाजचा पार्टनर होणं हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. जगामध्ये भारत ही तिसरी स्टार्टअप इकोसिस्टीम आहे. 1,60,000 स्टार्टअप रजिस्टर झालेत आणि 70% त्यातील मुख्यत्वे मेट्रोपॉलिटन शहरातले आहेत. आयडियाला भाषेचं बंधन नाहीये, पिनकोड नाहीये आणि सर्वात महत्वाचं जेंडरही नाहीये. मग ते तर आम्हाला वाढवावंच लागेल ना. भारताकडे एक फार मोठं लक्ष आहे. आम्हाला 2030 पर्यंत मिलियन स्टार्टअप्स हवे आहेत आणि तिथवर पोहोचण्यासाठी फक्त मेट्रोपॉलिटन शहरांवर अवलंबून चालणार नाही. आयडियाज सगळीकडे आहेत. आपल्याला त्या आयडियाजकडे जाऊन त्यांना खतपाणी घालावं लागेल. आयडियाबाज ही ग्रेट सुरुवात आहे, म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी सहमत आहे. सर, आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या प्रेक्षकांनाही सांगावं की ही पार्टनरशिप कशा प्रकारची असेल आणि यात आमच्या येणाऱ्या आयडियाबाजना याचा फायदा कसा घेता येईल. IIT मद्रासकडून 4 गोष्टी घेऊन आलो आहोत. एक तर आहे फार महत्वाचं टेक्निकल एक्सपर्टीज. दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे मार्गदर्शनाचं नेटवर्क उपलब्ध असावं. आणि तिसरं म्हणजे रिसर्च ते मार्केटपर्यंत पोहोचणं. आणि सर्वात शेवटचं व महत्वाचं म्हणजे इन्व्हेस्टर्सची तयारी. आमच्याकडे सर्वोत्तम संशोधन सेंटर्स आहेत. आम्ही संशोधन करत असतो, पेपर्स पब्लिश करत असतो. कदाचित अनेकांना हे माहीत नसेल की आम्ही हॉवर्ड नंतर दुसरे आहोत. गेल्या वर्षी आम्ही 417 IPs रजिस्टर केलेत, जे की आजपर्यंतचे सगळ्यात जास्त. ब्रिलियंट. लवली सर. मला खात्री आहे की येणारे सगळे आयडियाबाज तुम्हाला ऐकत आहेत आणि या प्रकारची तयारी करण्याची भावना देखील बाळगत आहेत. सर, IITM ग्लोबल मधून अशी एखादी स्टार्टअप आयडिया ज्याने फार प्रगती केली असेल, जिला आम्ही लवकरच बाहेरच्या जगात पाहू, असं एखादं उदाहरण? नक्कीच. असं एक स्टार्टअप जे लवकरच भरारी घेणार आहे ते म्हणजे E-प्लेन कंपनी, ज्याचे फाउंडर आहेत. मला असं वाटतं की त्यांनीच येऊन प्रोजेक्ट बद्दल. हो, नक्कीच बोलवा ना सर.
तर हे आहेत प्रोफेसर सत्या चक्रवर्ती. मी वैयक्तिकरित्या त्यांना नाव दिलंय रॉकेटमॅन. ते स्वतःच याबद्दल चांगलं सांगू शकतील. द ई प्लेन कंपनी. वेलकम वेलकम प्रोफेसर चक्रवर्ती, प्लीज या. धन्यवाद. इथे बोलवल्याबद्दल आभार. मी IIT मद्रासमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगचा प्रोफेसर आहे आणि मी को फाउंडर आहे 4-5 स्टार्टअप्सचा, ज्यातली मी एक चालवतोय, ज्याचा मी संस्थापक आहे. ती कंपनी आहे ई प्लेन कंपनी. आणि खरं तर या कंपनीचं मुख्य काम आहे एअर टॅक्सी बनवणं. मला हे जाणून घ्यायचंय की किती लवकर आम्ही याला सत्यात उतरलेलं पाहू शकणार आहोत. आम्ही ऍक्च्युली सर्टिफिकेशन प्रोसेसमधून जात आहोत. जर सगळं काही नीट झालं तर 2027च्या पहिल्या भागात, म्हणजे आत्तापासून साधारण 1.5 वर्षामध्ये आम्ही उड्डाण घेऊ माणसांचं. अगदी बरोबर. प्रोफेसर चक्रवर्ती, आम्हाला हेही जाणून घ्यायचंय की भारताच्या इकोसिस्टम मध्ये इनोव्हेशनचं काय महत्व आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आयडियाबाज आपल्या पातळीवर काय करू शकतं. जे आयडियाबाज करत आहे हे त्यांना अजून करावं लागेल, आणि तेही मोठ्या पातळीवर. भारतीयांना हे कळणं महत्वाचं आहे की भारत कशात सर्वोत्तम आहे, भारताची काय क्षमता आहे. ऍब्सोल्युटली वेल सेड. ऑन्ट्रप्रेन्युअरशिपच्या या भावनेला आयडियाबाजच्या मंचावर आम्ही अजून पुढे घेऊन जाणार आहोत. धन्यवाद श्री नारायण सर आणि धन्यवाद प्रोफेसर चक्रवर्ती. धन्यवाद. टायटन्स, कोणत्याही स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही काय पाहता? हेच ना की मार्केटमध्ये त्या प्रॉडक्टची, त्या सर्व्हिसची डिमांड आहे की नाही. आणि ह्याच गोष्टीसाठी आमच्याकडे आमचं स्वतःचं मार्केट आहे, ज्यात विद्यार्थी पण आहेत, ते लोक पण आहेत ज्यांना भविष्यात स्वतःचं स्टार्टअप करायचंय. इथे केलेल्या प्रत्येक पिचवर आमचा प्रेक्षक वर्ग आपल्या वोटिंग मीटरने हे सांगणार की त्यांना या बिझनेसमध्ये, या प्रोडक्टमध्ये, सर्व्हिसमध्ये इंटरेस्ट आहे की नाही. तर टायटन्स, तुम्ही तयार आहात आपल्या पहिल्या आयडियाबाजला भेटण्यासाठी? चला तर मग बोलवूया आपल्या पहिल्या आयडियाबाजला. मित्रांनो, आपण सगळ्यांनी लहानपणी आपल्या पालकांकडून ऐकलं असेल की जेव्हा काम करायला जाशील तेव्हा तुला बाजारभाव समजतील. अरे, जर बाजारभाव समजून घ्यायचे असतील तर मग इतका उशीर का करायचा? लवकर सुरू करूया. तर चला बोलूया हासन कर्नाटक येथून मैत्री व तिच्या बरोबर आयडियाबाज बँगलुरूहून आलेला अपूर्वला. वेलकम वेलकम मैत्री आणि अपूर्व. तुम्ही दोघे तयार आहात पिच करायला? येस. तुम्ही पूर्वी कधी पिच केलंय का? येस, जवळजवळ रोज. अच्छा. मग हे लोक तर एक्सपिरियन्स्ड आहेत, तर मग आता तुम्हा लोकांना गुड लक. तुम्ही लोक तयार राहा. गुड लक. थँक्यू. हॅलो, मी मैत्री आणि मी अपूर्व आणि आम्ही आहोत गार्डन सिटी बंगळूर येथून. टायटन्स, आम्ही एक साधा पण फार महत्वाचा एक सर्वे केलेला आहे हजारो भारतीय विद्यार्थ्यांबरोबर. एक बेसिक प्रश्न होता की तुम्हाला किती पॉकेट मनी हवा, आणि काही असे रिस्पॉन्सेस मिळाले आहेत. श्रेया, फक्त 20,000 रुपये प्रत्येक महिन्याला, नवीन फॅशन ट्रेंड मिस होऊ नये म्हणून. आरती, माझे दर महिन्याला 15,000 जातात फक्त रील बनवण्यात. आणि रोहन, 10,000 रुपये जिमसाठी आणि 5,000 रुपये वे प्रोटीन, आणि भावाला 5,000 वेगळे हवेत हार्ट ब्रेक रिकव्हरीसाठी. ही तीच मुलं ज्यांना स्टार्टअप करायचं आहे, क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, इन्फ्लुएन्सर व्हायचंय, UPSC क्रॅक करायचे, आणि तर ही पाणीपुरी डेटसाठी पैसे उरवायचे. ह्यांच्यामध्ये ती भूक आहे, प्रेरणा आहे काहीतरी बनायची, काहीतरी करून दाखवण्याची. आणि आयडियाबाज बघून हा विचार करत असतील की आपली वेळ कधी येणार. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की काम करतो पूर्ववेळ कामगारासारखं, पण ट्रीटमेंट मिळतं अनपेड इंटर्न सारखं. कॉलेज म्हणतं आधी शिका मग कमवा, आणि एम्प्लॉयर्स म्हणतात की काम करणार तेव्हाच तर शिकणार. म्हणजे जॉब हवा असेल तर आधी एक्सपिरियन्स घ्या, आणि एक्सपिरियन्स हवा असेल तर आधी जॉब करा. आणि जेव्हा विद्यार्थी दोन्ही करू शकतो तेव्हा म्हणतात की अजूनही तू तर विद्यार्थीच आहेस. अरे भावा, तू विद्यार्थी आहेस, अदृश्य नाही. टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्मच नाही. स्किल आहे पण कामच मिळत नाही. अरे भावा, शांत हो, रिलॅक्स. हे ह्यांचं रडगाणं नाहीये, हे प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याचं रडगाणं आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत टिम्बक्टू. वेस्टला हे कॉमन आहे. विद्यार्थी काम करतायत, पैसे कमवतायत, कॉलेज बरोबर आपलं आयुष्य देखील चालवतायत. भारतात गिग हा शब्द ऐकून यांना वाटतं की अरिजित सिंगचा एखादा नवीन कॉन्सर्ट असेल. पण ऍक्च्युअली गिग याचा अर्थ काय? शॉर्ट टर्म, स्किल बेस्ड,
पार्ट टाइम, पण पेड. टिम्बकडू एक्झॅक्टली तेच ऑफर करते. रिअल वर्क, रिअल मनी, रिअल एक्सपिरियन्स, एडिटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, पेट वॉकिंग, होम ट्युटर, जे येतं त्याचे पैसे हवेतच. तर आता होईल अभ्यासाबरोबर कमाई सुद्धा. आणि नव्या भारताची नवी तयारी, आणि त्यासाठी आमची मागणी आहे 1 करोड रुपीज फॉर 2.3% इक्विटी इन आवर कंपनी टिम्बकडू. तर टायटन्स, तुम्ही तयार आहात का प्रत्येक भारतीय मुलाला आत्मनिर्भर आणि इंडस्ट्री रेडी बनवण्यासाठी? फारच उत्तम पिच होती खरं तर. म्हणजे या लोकांनी जवळजवळ परफॉर्मन्स केलंय. थँक्यू. थँक्यू. मैत्री, तुम्हा दोघांची भेट कशी काय झाली? मी ना 2022 मध्ये टिम्बकडूची सुरुवात केली होती आणि 2023च्या मध्यापर्यंत माझ्या हे लक्षात आलं होतं की हा एक मोठा व्यवसाय होऊ शकतो. मग मी माझे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती की मला भविष्यात को फाउंडर लागेल. तर त्यांनी मला अपूर्वबद्दल सांगितलं. भावाचा CV वाचून मला थोडी हिंमत मिळाली. ह्याच्यात आहे काहीतरी जे माझ्यात जरा नाही. तुमच्या CV बद्दल सांगाल का? तर मी माझं इंजिनिअरिंग केलं आहे बँगलोरच्या BMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून. मग मी माझं MBA केलं आहे TFI मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून. त्यानंतर मी 3 स्टार्टअप्स मध्ये काम केलेलं आहे इन कॅटेगरी मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंट मध्ये. आमची जी भेटायची स्टोरी आहे ते पण फार इंटरेस्टिंग आहे. तर आम्ही 3 तास बोललो आणि मग कॉफी शॉप मध्ये बोललो. त्यानंतर तिला मी विचारलं काय वाटतंय, व्हॉट यू फील. तर ती म्हणाली, एक सांगू, मी ना तुझ्या बायकोला भेटते आधी. मग पुढच्या मीटिंगला मी आणि माझी बायको भेटलो आणि त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. मग माझी मस्करी करून मला वाटलं को फाउंडर मी अपघाताने झालो. असं घडलं होतं. म्हणजे असं बोलवलं. मी सांगते, मला ना कामाच्या जागी हार्मनी हवी. आम्ही 10 ते 12 तास काम करतो, एकमेकांबरोबर ट्रॅव्हल करतो. तर ती माझ्या बरोबर कम्फर्टेबल झोन मध्ये असणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. तर टायटन्स, बाकी बिझनेस मी तुमच्या हवाली करतो. लेट्स सी व्हॉट दे गेट. ज्या प्रॉब्लेमचं तुम्ही सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करताय त्याच्याबद्दल जरा सांगा की म्हणजे वास्तवात काय होणार आहे. कारण आयडियामध्ये तर दम आहे. ऍक्च्युली सर्वे नंतर जो डेटा मिळाला त्यानंतर त्यानुसार आम्ही टेक डिझाईन केलं. तर हे आमचं ऍप आहे. यात इतर ऍप प्रमाणे तुम्ही साइन अप करू शकता. बेसिक माहिती देऊन विद्यार्थी साइन अप करतात. मग एक महत्वाची पायरी येते ज्यात ते त्यांचे प्रोफाईल्स बनवतात. ते जास्त करून त्यांच्या स्किल्स बद्दल लिहितात, कसा जॉब हवा, पगार वगैरे हे सगळं असतं. आमच्याकडे सध्या 18 वर्षाच्या वरचे करू शकतात. लार्जली हे कॉलेजसाठी आहे. कॉलेज फक्त कॉलेज. कोणतीही फी नाही, कोणतेही सबस्क्रिप्शन अमाऊंट नाही, पूर्ण फ्री आहे. एकच गोष्ट आम्ही चार्ज करतो, प्रोफाईल बनवण्यासाठी लागणारा त्यांचा वेळ. 3 गोष्टी, कुठे राहता तुम्ही, किती वेळ आहे तुमच्याकडे, आणि काय काय स्किल्स आहेत आणि कशात इंटरेस्ट आहे. एकदा त्यांनी हे केलं, एम्प्लॉयला अलर्ट जातो की मैत्रिणी अमक्या अमक्या कामासाठी अर्ज केला आहे. मग तो किंवा ती माझ्याशी बोलू शकतात एकमेकांना उपलब्ध असलो तर. ते त्यांच्या ऑफरवर क्लिक करतील जर ऑफर त्यांच्याकडे आलेली असेल तर. म्हणजे ही ऑफर आहे हे कळलं की मग ऑफर लेटर पण मिळतं त्यांना, साधारण कॉन्ट्रॅक्ट सारखं. मग तुम्ही पैसे कसे कमवता या मॉडेलमधून? आमचे 3 रेव्हेन्यू मॉडेल्स आहे. एक तर हा आमचा सबस्क्रिप्शन मॉडेल आहे ज्याला आम्ही सबस्क्रिप्शन म्हणतो, पण बेसिकली ते लीड्सवर असतं. एम्प्लॉयर म्हणून तुम्ही जितके लीड्स पाहाल त्यातूनच आम्हाला त्याचे पैसे मिळतात. दुसरं आहे आमचं एफिलिएट मॉडेल, जेव्हा कोणी व्यक्ती डील्सवर क्लिक करून प्रोमो कोडला कॉपी करतं, मग आम्हाला त्यावर कमिशन किंवा शेअर मिळतो. आणि तिसरं म्हणजे आम्ही खूप स्ट्रॉंग नंबर ऑफ कॅम्पस अँबॅसिडर्स ठेवले आहेत जे या पार्ट टाइम जॉब्सना कॅम्पसमध्ये प्रसिद्ध करतात आणि त्या बदल्यात आम्ही त्यांना कॅम्पस गिग्स देतो. अच्छा, तुमच्या प्लॅटफॉर्मवर किती माणसं आहेत? मॅम, आमच्याकडे 2,04,500 रजिस्टर्ड तरुण युजर्स आहेत, स्टुडंट युजर्स. आणि आमच्याकडे गुड नंबर. आणि आमच्याकडे 1,600 रजिस्टर्ड रिक्रुटर्स आहेत आमच्यासोबत. खूप चांगला आकडा, प्लॅटफॉर्म. मोठा आकडा आहे. आणि तुमचा रेव्हेन्यू काय आहे? मागच्या वर्षी आमचं रेव्हेन्यू होतं 15 लाख. या क्वार्टरला आम्ही 15 लाख रेव्हेन्यू मिळवला आहे, ज्यात मंथली रन रेट आहे 7 लॅक्स. पुढच्या 8 महिन्यात आम्हाला मंथली 60 ते 70 लाख मंथली रन रेट मिळवायचा आहे. म्हणजे तुम्हाला 10 पटीने रेव्हेन्यू इन्क्रीज करायचा आहे? हो सर. आतापर्यंत किती लोकांना जॉब मिळाला? सर, आमच्या प्लॅटफॉर्मवर 7,400 लोकांना. एवढ्या लोकांना जॉब मिळालेत? हो, जॉब्स मिळाले. ऍव्हरेज गिगचं मंथली रेम्युनरेशन काय असतं? जवळपास 7 ते 10 हजार सर. सरासरी म्हटलं तर 8,000. आमच्या मागच्या महिन्याचं टॉप लाईन होतं 1.2 करोड. मागच्या एकट्या महिन्यात इतक्या कमाईच्या संधी आम्ही प्लॅटफॉर्मवर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकदा मार्केट तुमच्यासाठी काय म्हणताय? यांचा टार्गेटेड प्रेक्षक वर्ग तसाही आपल्या बरोबरच आहे. वोटिंग मीटर्स बरेच जण तुम्ही डाउनलोड नंतर करा, आधी वोटिंग करा. हा, म्हणजे आताच गिग शोधायला लागतील.
येस आणि नो तुमच्या जवळ आहे. सांगा या प्रॉडक्टची तुम्हाला गरज आहे की नाही. यार मी रडेन आता. डोंट वरी, 200% जाईल. थँक्यू. वाव. 92%. थँक्यू सो मच. 92% पीपल लोकांना वाटतंय की हे गरजेचं आहे. तर तुम्ही लोक सांगा, तुम्हाला काही विचारायचं आहे यांना. सर माझा प्रश्न हा आहे की जर एखाद्या स्टुडंटने गिग घेतला आणि त्याचं पेमेंटच नाही झालं तर. थँक्यू. यामुळेच आम्ही टिम्बकटू खरं तर चालू केलंय. आम्ही मध्यस्थ आहोत. जर काही अशी गडबड झाली तर एम्प्लॉयर किंवा स्टुडंट कडून एक हेल्पलाईन पण आहे. हेल्पलाईन पण अशी बनवली आहे की 3 वेळा कुणी कॉल उचलला नाही तर फोन अपूर्व किंवा मला येतो. जर 80% तुम्ही काम करून दिलं आहे तर आधी आम्ही तुम्हाला पेमेंट करणार. आमच्या टोटल वार्षिक बजेटमध्ये आम्ही 2% एमर्जन्सी फंडची व्यवस्था केली आहे. जर माझ्या वेळेस टिम्बकटू असतं तर माझ्याकडे आज किती पैसा असता. प्रतीक जी, तुम्ही किती स्कॅम करून टाकले असते. तर मी स्कॅम पासून वाचला असतात. आमच्या बरोबर झालंय. एकदा एक मुलगी अबाया घातलेली मला पब्लिक प्लेसमध्ये भेटली. तिने मला धरलं. त्या क्षणी मला वाटलं की काहीतरी झालंय. ती म्हणाली, मैत्री मी तुम्हाला भेटायला आले, थँक्यू बोलायला आले. तुमच्यामुळे मला या महिन्यात 6,000 कमावण्याची, मला गुजबम्स येत आहेत, 6,000 कमावता आले आहेत. आणि ती एका भाजीपाला विकणाऱ्या कुटुंबातली होती. खरं सांगू तर त्या दिवशी मला वाटलं यार हे करायचंच होतं. करायचंय, हे अजून करायचंय. वाव. थँक्यू सर. तुम्ही तुमची अपेक्षा काय ते परत एकदा सांगा. सर 1 करोड रुपीज फॉर 2.3% इक्विटी, जे की 42 करोड व्हॅल्युएशन आहे. मॅडम, लास्ट इव्हॅल्युएशन तुम्ही कधी केलं होतं. सर मागच्या वर्षी 2024 मध्ये आमचं 2 करोड पोस्ट मनी व्हॅल्युएशन 8 करोड. पण हा आता कॉल येण्यापूर्वी हल्लीच आम्ही आमच्या सध्याच्या इन्व्हेस्टर्स बरोबर क्लोज कॉल झालं होतं. एक फार प्रख्यात आसामी आहे मिस्टर मॉर्टिन मियर्सन, जे टेक्सासमध्ये फार मोठे प्रस्थ आहेत. त्यांनीच मार्क क्युबनमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं. आणि मायकल डेल यांचे मेंटॉर होते. स्वतः जनरल मोटर्सचे CTO होते. ते तर आम्ही त्यांना थोडंफार डिस्काउंट दिलेलं आहे या सध्याच्या राऊंडमध्ये. तर हल्लीच आम्ही पोस्ट मनी क्लोज केलं आहे 3.5 मिलियन मध्ये. हो, पण केव्हा केलंय ते 33? आता सर ती डील 3 महिन्यांपूर्वी तर close मग झाली. मॅडम 2 महिन्यात 10 करोड वाढवलेत तुम्ही. सर म्हणूनच आम्ही सांगतोय की थोडं डिस्काउंट दिलं आम्ही त्यांना. अरे पण मग खरंच आम्हाला सर, पण नाहीतर- सेमच द्या ना. आम्हाला कमी समजताय तुम्ही. मी तर ऑफर देतोय तुम्हाला 1 करोड 6%. तुम्ही करू शकता का डील. मी हे लिहून ठेवतो सर. अरे त्यात लिहून काय ठेवायचं यार, हँडशेक कर. हे सगळं काय असतं. बघा, मला प्रॉडक्टमध्ये आणि कॉन्सेप्टमध्ये खूप कॉन्फिडन्स वाटतोय. पण डेफिनेटली आता 2 महिन्यांपूर्वी जसं संदेशजीने सांगितलं त्याच व्हॅल्युएशनवर हे करायची इच्छा आहे. तर आपण चौघांनी म्हणून हे 25-25 लाख कॉन्ट्रीब्युट केले. मग ठीक आहे, त्या व्हॅल्युएशन वरती करून टाका. 33 वाल्यावर हँडशेक करून टाका, नाहीतर डील ऑफ. अरे सर, सेलिब्रेट करायचा वेळ तर द्या. इतक्या त्यांना विचार करायला वेळ तर द्या. सर, तुम्ही लिहिण्याच्या आधीच आम्ही डील करतो यार. हे बघा, जर आपण सगळे टाकतोय तर 1 करोडच्या हिशोबाने मी 25 लाख देऊ शकतो सेम व्हॅल्युएशनला. मी 25 देऊ शकतो. 25? मी माझ्याकडून 25 15 पर्यंत करेन. आणि 15. तुम्ही तुमचं ठेवा ना. बघा ते आकडा वाढवण्याचा प्रयत्न करतायत. 35 लाख ठीक आहे, झाले ना done. मॅडम. ठीक आहे, done. 25, 25, 15, 25. Yes. 1 करोड. Okay. आणि आता सगळेच एकत्र येत आहेत आणि ही ऑल टायटन डील आहे. व्हॅल्युएशन थोडं अजून कमी करावं लागेल. सर आता अर्जुन वैद्य याचे इन्चार्ज झाले आहेत. आम्ही चौघही येतोय, त्यामुळे मला वाटतं 4 टायटन्स आहेत तर 4% द्यायला हवेत. आम्ही चर्चा करून येऊ शकतो का? ऍब्सोल्युटली. येतो आम्ही 2 मिनिटात. फक्त 2 मिनिटं. प्लीज विचार करा जरा. काय करायचं? हा सांगतो. काय करायचं त्याचा विचार कर. स्ट्रेस येऊ लागलाय मला आता. कमाल तर आहात तुम्ही लोक. मला वाटायचं माझी आई आणि मावशी सारखं बार्गेनिंग कोणीच करू शकत नाही. त्यांना 4% इक्विटी हवी आहे, ज्याची व्हॅल्युएशन होतीये 25 करोड. एक ऑन्टरप्रिनर म्हणून त्याला नॉलेज आहे या सगळ्याच गोष्टींचं. ही सेम वर्कफोर्स हु इज गेटिंग एक्सपिरियन्स हियर आफ्टर 5 years दे विल कम आउट इन द मार्केट. हे सगळे बाहेर येतील एक एक्सपिरियन्स वर्कफोर्स म्हणून. या ऍपने देशाची प्रगतीच होणार आहे. ओके, तर पुढे जाण्यापूर्वी सगळ्यांच्या ऑफर्स तर तुम्हाला माहिती आहेत.
हा, जर आपण ही डील करू शकतो मागच्या व्हॅल्युएशन नुसार जी आम्ही दिली होती आमच्या इन्व्हेस्टर्सना 30% डिस्काउंट. माहितीये का, आम्ही तुम्हाला अजून एक गोष्ट देऊ शकतो जी अजून कोणी देऊ शकत नाही. तुमच्या बाजूला कोण उभं आहे? तो फ्री मध्ये तुमचा ब्रँड अँबॅसेडर बनायला तयार आहे. आर यू इन फॉर? तुम्ही बनता आमचे ब्रँड अँबॅसेडर? नो कॅश, प्रतीक गांधीचा फेस. चला तर मग मी सर, माझं ना आयडियाबाज वर जास्त प्रेम आहे. मी एक काम करतो, तुम्ही जी ऑफर दिली ना मला, मी ती ऑफर घेतो. अरे यांची जी व्हॅल्युएशन आहे ना त्याच्यावर जाऊया. सर अरे सर, डिस्काउंट मध्ये तर असेच मिळाले ना हे. हो बोला ना सर. आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी. सर तुम्ही हात मिळून घेऊया. चला आता आपण एक टीम झालोय तर हात मिळून येऊया. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थँक्यू सो मच सर. खूप छान. थँक्यू सो मच. ग्रेट. थँक्यू सो मच. अभिनंदन तुमचं. खूपच छान. लुकिंग फॉरवर्ड. थँक्यू सो मच. Congratulations. छान कॉन्सेप्ट आहे Thank आणि you, नॉलेज sir. लेवल Thank you उत्तम so एकदम. much. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. या या तर मग तर डील क्रॅक अशी झाली आहे, 1 करोड रुपये 33 करोडच्या व्हॅल्युएशन वर. आणि ही डील क्रॅक झाली आहे 4ही टायटन्स सोबत. पाचही तुम्ही आणि पण आहात ना? माझ्यासोबत. हा, येस. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमची फॅमिली पण तुमच्या सोबत आली? हो आली आहे. मग बोलवा ना त्यांना इकडे. ये. एवढी मोठी टीम मी आजपर्यंत पाहिली नव्हती. हाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स. तुम्ही लोकांनी जे काही संभाषण इकडे चालू होतं ते पाहिले ना? Yes, तुम्हाला yes. काय वाटत होतं, डील होणार की नाही होणार? आम्हा सगळ्यांना खात्री होती की डील होणार, खास करून जेव्हा पीच सुरू झाली आणि आम्ही पाहिलं की तुम्ही सर्वजण अप्रिशिएट करत होता या आयडियाला, जे आम्हालाही वाटत होतं की गरजेची आहे नवीन जनरेशन उभी करण्यासाठी. त्यामुळे आम्हाला सर्वांना खात्री होती आणि आम्हा सगळ्यांना या दोघांचा गर्व आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू सो मच. आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ की प्रत्येक भारतीय विद्यार्थी आत्मनिर्भर आणि इंडस्ट्री रेडी होईल. हे आमचं प्रॉमिस आहे. हे एक छोटस टी शर्ट आहे भेटून खूप चांगलं वाटलं, सर. थँक्यू. छोटस गिफ्ट. पण आम्ही काहीतरी लिहिलंय जे मला वाटतं की इंटरेस्टिंग आहे. खूप चांगलं काम तुम्ही केलं. फक्त एका कंपनीला मदत केली नाही, You're तुम्ही एका welcome, sir. पिढीच्या महत्वाकांक्षीला That's आहात. very हो nice. नक्की. असं नाही, Thank- वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. आपण सगळ्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलेलीच आहे आणि सगळ्यांबरोबर कधी ना कधी हे झालेलंच असेल की मागवले काहीतरी एक आणि आलंय भलतंच. भरपूर स्कॅम होतात. या स्कॅम पासून वाचण्यासाठी आमचा पुढचा आयडिया बाज एक नवीन आयडिया घेऊन येत आहे. तर स्वागत करूया रचना गुप्ताचं. तर टायटन्स ही आहे एक्सपेक्टेशन आणि जे डिलिव्हर झालंय त्याला म्हणतात रियालिटी. हेच होतं ना टायटन्स. स्क्रीनवर दिसते मिस वर्ल्ड लेवलची व्यक्ती आणि जेव्हा डिलिव्हर होते तेव्हा वाटतं वीरान वस्ती. ऑनलाईन शॉपिंग हल्लीची एक टॉक्सिक रिलेशनशिप झाली आहे. दरवेळी विचार करतो की आता नाही घेणार, आता नाही घेणार, ही शेवटची वेळ आहे. ऍड बघून परत तोल जातो. असं वाटतं की आउटफिट बघून सगळे बोलतील ओय होय ओय होय, पण घालतात सगळे बोलतात मोये मोये. पण आता यापुढे अपेक्षा आणि रियालिटी यात दंगल होणार नाही. थँक्यू मॅम. सादर करत आहोत लाईव्ह स्टोअर, भारताचं लाईव्ह स्ट्रीमिंग शॉपिंग ऍप, जिथे तुम्हाला सगळं काही लाईव्ह दाखवलं जातं. येस, एक वेगळा शॉपिंग एक्सपिरियन्स जिथे कपडा स्क्रीनवर बोलतो. म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणीही सेलर लाईव्ह येऊन आपलं प्रॉडक्ट सेल करू शकतो.
सेलर इथे तुम्हाला फक्त प्रॉडक्ट दाखवणार नाही, तर तो फोल्ड करेल, चुरगळेल, खेचेल आणि झूम करून सुद्धा दाखवेल. इतकं खरं वाटेल की जणू कपडा स्क्रीनच्या बाहेर येऊन तुमच्या कुशीत पडेल. काहीही मिस्ट्री नाही आणि स्टोरीमध्ये कुठलाही ट्विस्ट नाही. म्हणजे तुम्हाला जे दिसतं तेच मिळतं. लाईफ स्टोअरचं ध्येय आहे की तुमच्या कार्टमध्ये फक्त आणि फक्त रियालिटी असायला हवी, फेक प्रोडक्ट किंवा डिसअपॉइंटमेंट नाही. तर इन्व्हेस्टर्स, तुम्ही रेडी आहात का लाईफ स्टोअर सोबत लाईव्ह जायला? येस, प्लीज दाखवा. हो, दाखवा ना. सगळ्यात आधी जाणून घेऊया रचनाजी ही आयडिया आली कुठून. मी 8 वर्षांपासून सोशल कॉमर्स बिझनेस करत आहे, घरात बसून. तिथे मला असं समजा की दिवसाला मला 10 कस्टमर्स येत असतील, त्यातल्या 8 कस्टमरचा हाच बेसिक प्रश्न असायचा की माझ्यासोबत ऑनलाईन शॉपिंगमध्ये खूप स्कॅम झाले आहेत. आम्ही बघतो काहीतरी एक आणि मिळतं दुसरंच काही, राईट? कारण कस्टमर म्हणतो की आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवा, आम्हाला रिअल व्हिडिओ पाठवा, राईट? तर त्यामुळे काय होतं ना की खूप जास्त वेळ खर्च होतो. तर असा कुठलाही प्लॅटफॉर्म मला पर्सनली नाही मिळाला जिथे मी आपल्या कस्टमर्सला लाईव्ह दाखवू आणि आपलं काम ऑटोमेशनने करू. त्यामुळे मला वाटलं की लाईव्ह स्टोअर का सुरू करू नये, जिथे माझ्यासारखे छोटे सेलर्स Tier 2 आणि Tier 3 सिटीजचे माझ्या प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह येतील आणि आपलं प्रोडक्ट विकतील. ज्या कस्टमर्सच्या क्वेरीज आहेत त्या सॉल्व्ह करतील, लाईव्ह मध्ये ज्या काही शंका असतील त्या क्लिअर करतील आणि डायरेक्टली ऑर्डर पण प्लेस करू शकतील. मग याचा डेमो आणलाय तुम्ही? हो मॅम, आहे. पाहायचा का? तर हे आहे आमचं लाईव्ह स्टोअर ॲप. यात आमचं USP आहे लाईव्ह स्ट्रीमिंग. तर फर्स्ट ऑफ ऑल आमचं USP लाईव्ह आहे, म्हणून आम्ही सगळ्यात वर लाईव्ह स्टोअर दाखवलंय, जिथे बेसिकली जो युजर आहे तो लाईव्ह पाहू शकतो. तर रचनाजी आता लाईव्ह पाहू शकतो? हो, नक्की सर. मॅम, तुम्ही पाहू शकता की तुम्हाला सगळ्यात वर लाईव्ह ऑप्शन दिसेल. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवते, जो फार छान दिसतोय, राईट? तुम्हाला कुठलाही डाऊट आहे तुम्ही तो कमेंट करा आणि मला विचारा, मी उत्तर देते. ठीक आहे, मी माझे प्रश्न सुरू केलेत. ठीक आहे. फॅब्रिक याचं मस्लिनचं फॅब्रिक आहे मॅम. हो, याची किंमत आहे 500 रुपये फक्त. सूटची लांबी आहे 47 इंच. फारच इंटरेस्टिंग आहे. तुमचं जे ॲप आहे त्यावर रिस्पॉन्स कसा आहे? मॅम, ॲक्च्युली आमचं ॲप लाईव्ह जायचं आहे, पब्लिश होणार आहे, पण याआधी आम्ही प्रोटोटाईप टेस्टिंग पूर्ण केलेली आहे. जसं मी ऑलरेडी सांगितलं आहे की मी या क्षेत्रातच आहे, तर माझ्याकडे कस्टमर बेस पण आहे आणि सेलर्स बेस पण आहे. मॅडम, तुम्ही आतापर्यंत किती खर्च केला हे ॲप डेव्हलप करायला? सर, 5 लाख आतापर्यंत खर्च केले आहे. आणि आता जो तुमचा कस्टमर बेस आहे तो किती मोठा आहे? अंदाजे 20,000पेक्षा जास्त कस्टमर्स आहेत माझे. तर माझे जास्त कस्टमर्स व्हॉट्सअप स्टेटस मधूनच येतात. तर रचना, हा लाईव्ह स्टोअर ऑलरेडी लाईव्ह आहे? हे अजून सर, आम्ही लॉन्च प्ले स्टोअरला अप्लाय केलेलं आहे, अप्रुव्हल येणं बाकी आहे. हा, म्हणजे सर तुम्ही जे विचारत होतात अजून हे आलेलं नाहीये प्ले स्टोअरवर, तर मग कदाचित त्याच्यावर प्रेक्षक वर्ग नसणार. हो. पण आपल्याकडे स्टुडिओमध्ये प्रेक्षक आहेत. जर आम्ही आमच्या जनतेला विचारलं की रचनाजी जे लाईव्ह कॉमर्स बनवू पाहतायत त्याची तुम्हाला किती गरज आहे, तुमची वेळ सुरू होते आता. %51 लोकांना वाटते की यांच्या प्रोडक्टची गरज आहे आणि 49% लोकांना वाटते की याची गरज नाही. रचनाजी, तुमची इच्छा काय आहे? 50 लाख कन्व्हर्टेबल नोटवर 30% डिस्काउंट सोबत. तुमचा आज फेअर आहे, कारण प्री रेव्हेन्यू कंपनी आहे, प्री लॉन्च कंपनी आहे, त्यामुळे आज तसा फेअर आहे. एकतर ॲप अजून रेडी नाहीये आणि बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि हे अजून प्रोटोटाईप स्टेजवर आहे. म्हणून यांना लिबर्टी तर्फे यांना एक ऑफर देऊ इच्छितो की जी आमची फुटवेअरची मार्केटिंग आहे, प्रोडक्ट्स यांनी आपल्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर विकावं आणि या टेस्टिंग पिरियडमध्ये जे काही हे विकतील त्यातला 10% रेव्हेन्यू हा पूर्णपणे त्यांना मिळेल, जो ते वापरू शकतात कुठल्याही कामासाठी. मला तुमची आयडिया फार प्रॉमिसिंग वाटते. मी तुम्हाला महिन्यातून 3 तासाची माझी मेंटरशिप देऊ शकते. आपल्या सोशल मीडिया टीम बरोबर कनेक्ट करून त्यांच्या कम्युनिटीचे इन्साइट्स देऊ शकते. त्यामुळे तुम्ही जे काही बनवताय त्याच्या टेस्टिंगला मजबूत करता येईल. मी तुम्हाला माझ्या वतीने कोणताही सपोर्ट देऊ शकते, वेळोवेळी मदत करू शकते, ज्यामुळे तुमचे ॲप डाउनलोड होईल. जेव्हा तुमचे पहिले 1000 कस्टमर्स डाउनलोड करतील त्याच्या स्पीडवरून लक्षात येईल की तुमचं ॲप कुठवर जाऊ शकतं. या टायटन्सची ऑफर चांगली आहे, त्यामुळे मला वाटतं त्यांच्यासोबत पुढे जायला हरकत नाहीये. पण जेव्हा लाईव्ह कॉमर्स पिकअप होईल ना, त्यावेळेस तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. सर, होणार. आता लाईव्ह स्टोअरनेच होणार. हो, नक्कीच. रचनाजी, ऑल द गुड विशेस. आणि तुम्हाला जी काही मेंटरशिप किंवा कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल कोणत्याही दुसऱ्या स्तराच्या शहरात, विशेष करून मध्य प्रदेशमध्ये जिथून मी आलो आहे, मी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेन.
थँक्यू सो मच टायटन्स. यांच्या आयडियाचं आणि मेहनतीचं कौतुक करावं असं वाटतं की ॲज अ सिंगल लेडी एंटरप्रेनर एका प्रॉब्लेमला आयडेंटिफाय केलं, त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आणि आयडिया घेऊन आयडियाबाजच्या मंचावर आलात. मला फार छान वाटलं. तुम्ही कर्नलचं नाव नक्कीच मोठं कराल. थँक्यू व्हेरी मच रचना. येस प्लीज. टायटन्स, आपल्या स्टुडिओ ऑडियन्समध्ये असे अनेक लोक आहेत जे भविष्यातील एंटरप्रेन्योर्स आहेत आणि मला खात्री आहे त्यांच्याकडे तुम्हाला विचारण्यासारखे अनेक प्रश्न आहेत. तर आमच्या प्रेक्षकांमधून कोणाला काही विचारायचं असेल आपल्या टायटन्सना? येस प्लीज. हॅलो एव्हरीवन, माझं नाव सायमा कादरी आहे. मी मुंबईची आहे. मला अर्जुन सरांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आम्हाला प्लीज सांगू शकाल का की प्री मनी व्हॅल्युएशन आणि पोस्ट मनी व्हॅल्युएशन काय असतं? नक्कीच. जर मी तुम्हाला सांगितलं की कंपनीची व्हॅल्युएशन 100 करोड आहे आणि तुम्ही 20 करोड टाकत आहात, तर लोक असा विचार करतील की 100च्या वर 20 म्हणजे 20% तुम्हाला या कंपनीत मिळतील. पण जेव्हा तुम्ही कंपनीत पैसे टाकता तर कंपनीची व्हॅल्यू त्या कॅशने वाढते. तर ऍक्च्युली जेव्हा तुम्ही 100 करोडच्या व्हॅल्युएशन मध्ये 20 करोड टाकता तर कंपनीची व्हॅल्यू बनते 100 अधिक जे 20 करोड जे तुम्ही टाकताय ती कॅश, तर 120. तर ऍक्च्युली तुम्ही 100 करोड प्री मनी व्हॅल्युएशन मध्ये पैसे टाकता तर कंपनीची व्हॅल्युएशन 120 झाली आणि तुम्हाला 120च्या वर 20 म्हणजे 16.7% मिळतात. तर हा आहे प्री मनी आणि पोस्ट मनी व्हॅल्युएशन मधला फरक. थँक्यू सो मच सर. असे अनेक प्रश्न असतील यांच्या मनात जे एक एक करून आम्ही पुढे विचारणार आहोत आणि तुमच्या एक्सपिरियन्समुळे आम्ही हे जाणून घेऊ की आमची घरी बसलेली जनता याला कसं समजून घेईल. मित्रांनो, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल कॉलेजमध्ये मुलं मस्ती करतात, फिरायला जातात, दे हॅव डिफरंट प्लॅन्स. पण असं क्वचित पाहायला मिळालं असेल की इंजिनिअरिंग कॉलेजचे 4 असे मित्र ज्यांनी स्टार्टअपचा विचार केला आणि आपल्या आयडियाजवर काम केलं. तर चला बोलूया टीम कागपत्र. ही कहाणी आहे 4 कॉलेजच्या मित्रांची. म्हणतात की आपल्या आवडीपेक्षा जास्त आपली कंपनी, आपले मित्र आपल्याला आकार देतात. मला तुमचे खरंच मित्र दाखवा. तुमचं जे भविष्य असेल ना येणाऱ्या काळात ते नक्कीच चांगलं असेल. एक स्वप्न जे पाहणं नक्कीच सोपं नव्हतं. आम्ही ज्या बॅकग्राऊंडमधून येतो तिथे स्वप्न बघणं फार अवघड असतं. कॉलेज स्टुडंट कॉलेज संपवून चांगली प्लेसमेंट घेऊन जॉब करतील हे आमच्या सर्वांचं ध्येय असतं. फारच कठीण परिस्थितीतून येऊन सुद्धा त्यांनी फार गहन विचार केला. सगळ्यांची स्वप्न असतात की आम्हाला या पातळीला पोहोचायचंय. त्या स्वप्नाला एक ध्येय आपण बनवलं पाहिजे. कॉलेजच्या अटूट बंधनातून सुरू झालेली ही कहाणी आयडियाबाजच्या या मंचावर येऊन सुपरहिट होईल का? वेलकम 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 मंडळी, कसे आहात आपण? कॉन्फिडंट? येस सर. टायटन्स, हे जे आपले आजचे आयडियाबाज आहेत मराठीमध्ये आपलं पिच देतील. जसं आपण म्हणतो की आयडियाबाजची व स्वप्नांची कोणती भाषा नसते, तर हे ज्या भाषेत विचार करतात त्याच भाषेत तुमच्याशी बोलतील. पण त्यांची पिच सुरू करण्यापूर्वी मी एक गोष्ट सांगतो. हे जे 4 विद्यार्थी इथे उभे आहेत ते आपली पिच फक्त आयडिया लेवलवर घेऊन आलेत. गुड लक. वेळेचा सदुपयोग करा. थँक्यू. इन्व्हेस्टर्स, ही बघा, ही एक साधी A4 प्रिंट. या एका प्रिंटसाठी किती तो त्रास. हॉस्टेल, कॉलेजेस, स्कूल, कोर्ट, पासपोर्ट ऑफिस, गव्हर्नमेंट ऑफिस या सर्व जागांवर जरी प्रिंटिंगचं काम तुम्हाला छोटं वाटत असेल पण त्यासाठी लागणारी तजवीज ही मोठी आहे. तेव्हाच आम्ही विचार केला की प्रिंटिंगच्या या प्रक्रियेला ATM सारखा बनवू शकतो का, जो असेल 24/7 स्मार्ट अँड सिक्युअर. आणि त्यातूनच या संकल्पनेचा जन्म झाला. इन्व्हेस्टर्स, आज मी तुमच्या समोर एक मार्केट ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे जी काळाची गरज आहे. आपल्याला काय करायचंय? फक्त ॲपमधून QR कोड स्कॅन करा, डॉक्युमेंट अपलोड करा, प्रेफरन्स सेट करा आणि पे करून प्रिंट घेऊन जा. हे फुल्ली डिजिटल, सिक्युअर आणि सेल्फ सर्व्हिस किऑस्क आहे जो प्रिंटिंगला बनवतो फास्ट, प्रायव्हेट आणि ॲक्सेसिबल. जशी प्रिंट बाहेर येते तशीच फाईल सिस्टममधून ऑटो डिलीट होते सो दॅट युअर डेटा स्टेज 100% सेफ. भारतामध्ये आजच्या घडीला 30 करोड प्लस स्टुडंट्स आहेत.
ज्यांना दररोज प्रिंटआउटची गरज असेल, जसे की नोट्स, असाइनमेंट्स, एक्झाम पेपर्स. तसेच 2.5 कोटीपेक्षा ॲस्पिरंट्स दरवर्षी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असतात. त्यांना सुद्धा सराव पत्रिका, प्रश्नपत्रिका या सतत प्रिंटची आवश्यकता असते. आणि 5,000 करोड रुपयांची ही प्रिंटिंग इंडस्ट्री आजही मोठ्या प्रमाणावर ऑफलाईन आणि आउटडेटेड आहे, खास करून तर Tier 2 आणि Tier 3 सिटीजमध्ये. त्यासाठीच आम्ही आणले आहे कागदपत्र, जे प्रिंटिंगला बनवतं सिक्युअर आणि प्रिसाईज. एका क्लिकवर प्रिंट, ना रुकावट ना कॉम्प्रोमाइज. इन्व्हेस्टर्स, आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्या आसपासच असेल एक कागदपत्र. तुमच्या इन्व्हेस्टमेंटने आम्ही हे विजन स्केल करू शकतो. चला तर भारताचे पहिले ट्रूली सेल्फ सर्व्हिस प्रिंटिंग नेटवर्क घडवूया. यासाठी आमची आस्क आहे 20 लाख ॲज अ प्रीसीड फंड इन द एक्सचेंज ऑफ कन्व्हर्टेबल नोट फॉर 25% डिस्काउंट. वाव. तो क्या बोलते हो इन्व्हेस्टर्स? हात मिलाय. फारच उत्तमरित्या पिच केलंय तुम्ही. तुमच्या कॉलेजचं नाव काय? तर आम्ही आहोत वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सायन इथून. तुम्ही चौघे एकत्र एकाच वर्गात शिकता? हो. मी पण इंजिनिअरिंग केलंय. घरातून सगळ्यात जास्त प्रेशर असतं. जशी इंजिनिअरिंग संपेल एक चांगली नोकरी मिळेल आणि नोकरी मिळताच महिन्याचा पगार पटकन सुरू होऊन जाईल आणि लाईफ थोडी सेटल होऊन जाईल. तुमच्यापैकी कुणी आतापर्यंत हे प्रेशर झेललंय? आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून नाही आहोत. तर जसं आमच्या घरी असतं की इंजिनिअरिंग संपली की जॉब करायचा, प्लेसमेंट घ्या आणि पैसे कमवा. पण जसं की आम्हाला बिझनेस करायचा आहे, तर या बिझनेससाठी आम्ही घरून एक डेडलाईन घेतली आहे 2 ते 3 महिन्यांची. त्यातले किती महिने संपलेत तुमचे? 2 महिने तर संपलेत आता या शो मधूनच. म्हणजे एकदम डेडलाईनला शोवर पोहोचले. यांची जी डेडलाईन संपायला आली आहे तिला तुम्ही किती वाढवू शकता, तिला रनवे मध्ये बदलू शकता की नाही, हे मी टायटन्सवर सोडतोय. गुड लक. थँक्यू. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला ही आयडिया सुद्धा आली नसती आणि एवढे माझ्यात गट्सही नसते की हे सेटवर येऊन इतक्या चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करावं. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन अन अमेझिंग प्रेझेंटेशन. आताच्या काळात PDF, फोन, टॅबलेट, लॅपटॉप असताना तुम्हीही आजच्या काळात इतके प्रिंट्स काढता? आजच्या तारखेलाही इंजिनिअरिंग स्टुडंट्सला कमीत कमी 200 ते 300 प्रिंट्स अजूनही लागतात दर महिन्याला, पर पर्सन पर मंथ. तुमचं मार्केट ओव्हरऑल सगळेच आहेत की फक्त कॉलेज स्टुडंट्स? आमचं मेन मार्केट 3 मार्केट जागी असणार आहे. सगळ्यात आधी तर कॉलेजेस, दुसरं गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि तिसरं असतील मार्केटच्या जागा जिथे खूप गर्दी असते. उदाहरणार्थ दादर स्टेशन अँड अंधेरी स्टेशन. तुम्ही पर प्रिंट किती चार्ज करणार आहात? सुरुवातीला आम्ही जो स्टँडर्ड रेट आहे तोच लावणार. 5 रुपये ब्लॅक अँड व्हाईट आणि 10 रुपये कलर प्रिंट. मला जरा हे समजावा, जर तुम्ही एका ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटसाठी 5 रुपये चार्ज करत असाल तर त्यात तुम्हाला किती मिळते? जी ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट असते तिची प्राइस अराउंड 0.50 रुपीज टू 1 रुपीज पर्यंत असते. अँड फॉर कलर इट्स अराउंड 2 to 4 रुपीज. म्हणून आम्हाला एक मोठं मार्जिन मिळतं त्यातून. सर, जर तुमच्या दुकानात पेपर जॅम झाला किंवा इंकच संपली तर मेंटेनन्स कोण करणार? तुम्ही किती वेळा मेंटेनन्स करणार सांगा? कॉलेजमध्ये एक किऑस्क इन्स्टॉल केलेलं आहे, तर आम्ही पिऊनला ॲज अ लोकल ॲडमिन ठेवणार आहोत. त्याला आम्ही देणार सर्व जबाबदारी, जसं की इंक लेवल किंवा पेपर लेवल्स कमीत 25%च्या 20%च्याही खाली आली तर तो जाऊन रिफिल करेल. हे प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. यासाठी तुम्ही कॉस्टिंग केलेली आहे? मशीन कुठून आणणार आणि त्याची कॉस्टिंग कशी करणार याचा तुम्ही रिसर्च केलाय? आम्ही रिसर्च केलाय. तर आम्ही एका कन्क्लुजनवर आलो की एक किओस आमचं 2.5 लाख ते 3 लाख पर्यंत बनू शकतं. तुम्हाला किती प्रिंट्स करावे लागतील या 2.5 व 3 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटला परत मिळवण्यासाठी? सर, जसं की मी तुम्हाला सांगितलं की कॉलेजेस, गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि मार्केटच्या जागा सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट करून देणार असेल ते असेल कॉलेज, कारण तिथे सर्वात जास्त गरज असते. जर अशा ठिकाणी आपण दुकान उघडलं तर साधारण दिवसाला 1600 ते कमीत कमी 1700चा रेव्हेन्यू जनरेट होतो, ज्यातून सगळे खर्च वजा केले जसं की लेबर, कमिशन, इंक, पेपर, ओव्हरऑल, तरीही आपल्याला 1000 ते 1200चं प्रॉफिट मिळतं. सर, जर तेच आपण महिन्याला मोजले तर साधारण 25 ते 23च्या दरम्यान जातात. सर, त्यातूनच जो ब्रेक इव्हन पॉइंट मिळतो अराउंड 2.5 वर्षात आपण ती मशीन रिकव्हर करू शकतो. मला असं वाटतं की आजची जनता फारच फेअर डिसिजन घेते. तर आम्हाला सांगा यांच्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला रस आहे की नाही. तुमची वेळ सुरू होते आता.
96%. प्लीज तुम्ही तुमची अपेक्षा काय ते एकदा सांगा. तर आमची आस्क आहे 20 लाख ॲज अ प्रिसीड फंड इन द एक्सचेंज ऑफ कन्व्हर्टेबल नोट फॉर 25% डिस्काउंट. यांनी बजर दाबलाय. संदेशजींनी बाकी सगळ्या टायटन्सना ब्लॉक केलंय. आता हेच सगळ्यात आधी इन्व्हेस्ट करणार आहेत. तुम्ही म्हणालात 20,25,000%. चला मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे. थँक्यू. या मग हात मिळवा संदेशजींसोबत. या तर बघा, मी घासाघीस यासाठी करत नाहीये, कारण तुम्ही तसेही इंजिनिअरिंग मधून निघणार आहात. तुम्हाला पैशांची गरज आहे, तर माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे आणि ऑल द बेस्ट. ठीक आहे, आयडिया खूप चांगली आहे. थँक्यू सर. संदेशजींनी यात फार मोठी अपॉर्च्युनिटी पाहिलेली आहे आणि त्यांची इच्छा आहे की या चौघांचा ग्रोथ रेट एकदम सुपर डुपर हो. तुमची फॅमिली पण इथे आलेली आहे, तर आपण त्यांनाही बोलूया आणि आपले टायटन आणि आम्ही सगळे मिळून त्यांना सांगू की तुमची जी डेडलाईन आहे ती थोडीशी वाढवलं. मी सांगेन, मी अपील करेन. या नमस्कार. नमस्कार. तर काय आताही तुम्ही यांना डेडलाईन देणार की थोडी वाढवणार? नाही, आता थोडा वाढवू शकतो. आता थोडं फंडिंग मिळाली आहे. आता तर वाढवलंच ना, तुम्ही लोकांनीच वाढवलं. आता तर अजूनही वाढेल. आणि डेडलाईन वाढवायची पॉवर खरं सांगायचं तर फक्त आईकडे असते. हे पाहून खूप छान वाटतंय की आजचे पॅरेंट्स की आपल्या मुलांना किती सपोर्ट करतात कॉलेजच्या दिवसांमध्ये. एखादा बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी आणि सगळ्यांनी वेळ काढला, शोवर आले आणि कोणत्याही नव्या बिझनेस आयडियासाठी मुलांना प्रोत्साहन देत आहेत. खरंच हे कौतुकास्पद आहे. हो, खरंच आहे, सत्य आहे. सर, तुम्हाला काय वाटलं जेव्हा पहिल्यांदा याबद्दल ऐकलं? तर पहिल्यांदा ऐकलं तर फार छान वाटलं. ही मुलं फार चांगलं करतायत. त्यांना काही आयडिया नव्हती, पण त्यांनी करून दाखवलं. तुम्ही तुमच्याबद्दल सांगा जरा. तुम्ही काय करता? मी हमाली करतो सर. गॅस सिलेंडर लोडिंग अनलोडिंगचं काम करतो. मी जे काम करतो त्यात मला 20 ते 25,000 रुपये महिन्याला मिळतात. हे पुरेसे नाही आहेत. महागाई वाढल्यामुळे जमत नाही, परवडत नाही. ओंकारच्या शिक्षणासाठी मी कधीच पैशांकडे बघितलं नाही. डिग्रीसाठी त्याला थोडी पैशांची अडचण झाली होती, पण इकडून तिकडून कर्ज घेऊन भरलेत पैसे, पण शिक्षण थांबू नाही दिलं. ओंकार शिक्षण घेऊन इंजिनियर बनणार याचा मनापासून आनंद आहे. आमचं स्वप्न आहे की ओंकारने खूप मोठं नाव कमवावं आणि आम्हाला चाळीतून बिल्डिंगमध्ये घेऊन जावं आणि आम्ही आराम करावा. ज्या घरात इतकं हिमतीचं काम होत आहे त्यांच्या मनात आणि डोक्यात किती हिंमत असेल की आपण ही आयडिया घेऊन जाऊया आणि काहीतरी करून दाखवूया. हीच आयडियाबाज मंचाची ताकद आहे की तुमच्या डोक्यात एक छोटीशी आयडिया ज्याचं बीज तुम्हाला माहित नाही की तुम्ही कुठे जाऊन पेराल, पण त्याचं खत या सगळ्यांकडे. तर आमचे टायटन्स तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी, मेंटॉर करण्यासाठी आणि फंड करण्यासाठी पण तयार आहेत. फक्त तुमची आयडिया घेऊन या आणि देशाचं नशीब बदलून टाका. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.